आज आपण या व्हिडिओमध्ये एसटी महामंडळाच्या सर्व प्रवाशांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी देणार आहोत। तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। जिथे गाव तिथे एसटी अशी संकल्पना अनेक वर्षापूर्वी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अर्थात एसटी महामंडळाने राबवली होती। त्यानुसार आता जवळपास राज्यातील प्रत्येक गाव खेड्यात महामंडळाची एसटी बस सेवा पोहोचली आहे। गाव शहर खेड्यापाड्यांना जोडणारी एसटी ही खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेची जीवन वाहिनी मानली जाते। वाट पाहीन पण महामंडळाच्या एसटीने जाईन असे म्हणणारे या काळात देखील हजारो लोक एसटी बसची वाट पाहतात। प्रदूषणाची समस्या आणि इंधनाच्या आकाशाला भिडलेल्या किमतींमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झालेली असताना एसटी महामंडळाकडून काहीसा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। सर्वसामान्य जनतेची लाईफलाईन असलेल्या लालपरीला डिझेल दरवाढीचा मोठा फटका बसला आहे। डिझेलच्या किमतीत प्रति लिटर जवळपास 3 रुपये 10 पैशांची वाढ झाल्यामुळे एसटी महामंडळावर वार्षिक जवळपास 124 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे। राज्याचे परिवहन मंत्री तथा राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत यावर चर्चा झाली। डिझेलच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे एसटी महामंडळाच्या आर्थिक अडचणी वाढल्या असून त्यामुळे एसटीच्या तिकीट भाड्यात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मात्र सध्याच्या परिस्थितीत तात्काळ भाडेवाढ केली जाणार नाही अशी चांगली व दिलासादायक बातमी स्वतः परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। डिझेलच्या किमती वाढल्यामुळे एसटी महामंडळावर आर्थिक ताण वाढला असला तरी लगेचच प्रवाशांच्या खिशावर भार टाकण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही। सरकार सध्या परिस्थितीचा सर्वांगीण आढावा घेत असून कोणत्याही प्रकारची भाडेवाढ करण्यापूर्वी पर्यायी उपाय शोधण्यावर भर देत आहे। यामुळे राज्यातील प्रवाशांना सध्या दिलासा मिळाला आहे। डिझेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच परिवहन मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक बैठक पार पडली। त्यामध्ये हा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे। प्रवाशांसाठी दुसरी आनंदाची व दिलासा देणारी बातमी म्हणजे येत्या 1 तारखेपासून म्हणजेच सोमवार 1 जून 2026 पासून महामंडळाच्या सर्व बस स्थानकांवरील स्वच्छतागृहे फ्री म्हणजे मोफत वापरता येणार असून प्रवाशांना त्यासाठी 1 रुपया पण द्यावा लागणार नाही। प्रवाशांना उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे। महामार्गाप्रमाणेच आता एसटी स्टँडवर देखील येत्या 1 जून पासून म्हणजे सोमवार 1 जून 2026 पासून फक्त 40 रुपयात चहा नाश्ता योजना सुरू होणार असल्याची घोषणा अलीकडेच राज्याचे परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे। याची अंमलबजावणी येत्या 1 जून 2026 पासून राज्यभरामध्ये केली जाणार आहे। या निर्णयामुळे प्रवाशांना अति अल्प दरात स्वच्छ आणि दर्जेदार नाश्ता मिळणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।